लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या कोण कुठे आहे हे कळायला मार्ग नाही। भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकत असताना सोलापूर जिल्ह्यातील राजकीय एकोप्याच्या सौहार्दाच्या सुवर्ण क्षणांच्या आठवणी जागवणारा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आज परस्पर विरोधी राजकीय भूमिका घेऊन मने कलुषित झालेल्या नेत्यांच्या ऐक्याचा सुवर्ण काळ या व्हिडिओमुळे समोर आला आहे। हा व्हिडिओ 1988 सालचा असून ज्येष्ठ नेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या 72व्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ आहे। ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, आमदार दिलीप चोपल, मोहोळ वैरागचे माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर, माडाचे भाई SM पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार विनायकराव पाटील, ब्रह्मदेव दादा माने आदी नेते चर्चा करीत जेवणासाठी टेबलवर बसल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे। राजन पाटील, विजयदादा हे नेते अगदी 35च्या वयाच्या व्हिडिओ मध्ये तरुण दिसत आहेत। अतिशय दिलखुलास संवाद चाललेला पाहून या व्हिडिओवरून तेव्हा नेत्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात संवाद सौहार्द होता याची कल्पना येते। त्या तुलनेत आजच्या युवक नेत्यांमध्ये किती टोकाचे मनभेद झाले आहेत याची तुलना आपसुकच केली जाते। आजच्या युवक नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे सोलापूर जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाल्याची जनभावना आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना आणि जुन्या गटातटाचे राजकारण आठवले जात असताना थेट जुन्या राजकीय सुवर्ण काळाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे सर्वत्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि शेअरही केला जात आहे। आल्यानंतर त्यांच्यासाठी दुसऱ्या गोष्टी सुरुवात होतात। Hey,